शेअर बाजारातून केलेल्या कमाईवर किती टॅक्स भरावा लागतो जाणून घ्या संपूर्ण गणित। जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। कमी वेळेत कमाई करण्यासाठी अनेक जण शेअर बाजार गुंतवणूक करतात, मात्र शेअर बाजारातून होणाऱ्या कमाईवरही कर द्यावा लागतो याची कल्पना अनेक गुंतवणूकदारांना नसते। जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवत असाल तर तुमच्या कमाईवर कोणत्या फॉर्म्युल्याने टॅक्स लावला जातो हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। तज्ञांच्या मते शेअर बाजारातील कमाईवर लागणारा टॅक्स हा तुम्ही शेअर्स किती काळ स्वतःकडे ठेवले, गुंतवणुकीचा कालावधी आणि तुमची कमाई गुंतवणूक, ट्रेडिंग की लाभांशद्वारे झाली आहे यावर अवलंबून असतो। शेअर बाजारातील उत्पन्नाचे प्रामुख्याने कॅपिटल गेन, ट्रेडिंग इन्कम आणि डिव्हिडंड इन्कम अशा 3 भागात वर्गीकरण केले जाते। या प्रत्येक प्रकारासाठी स्वतंत्र कर नियम। लॉंग टर्म कॅपिटल गेनवर किती कर? जर एखाद्या गुंतवणूकदाराने सूचीबद्ध कंपनीचे शेअर्स 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवले आणि त्यानंतर विकले तर त्या नफ्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हटले जाते। सध्याच्या नियमानुसार एका आर्थिक वर्षात 1.25 लाख रुपयापर्यंतचे LTCG पूर्णपणे करमुक्त, 1.25 लाख रुपयापेक्षा जास्त नफ्यावर 12.5% कर। शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर किती कर? जर शेअर्स खरेदी केल्यानंतर 12 महिन्याच्या आत विकले तर मिळालेला नफा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून गणला जातो। यावर 20% फ्लॅट कर दराने कर आकारला जातो। गुंतवणूकदार कोणत्या कर श्रेणीत आहे याचा STCG वर परिणाम होत नाही। इंट्राडे ट्रेडिंग वरील कर नियम। नियमित ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कर नियम वेगळे आहेत। इंट्राडे ट्रेडिंग मधून मिळणारे उत्पन्न सट्टा आधारित व्यवसाय उत्पन्न मानले जाते। हे उत्पन्न व्यक्तीच्या एकूण वार्षिक उत्पन्नात जोडले जाते, त्यानंतर संबंधित आयकर स्लॅबनुसार कर आकारला जातो। F&O फ्युचर्स आणि ऑप्शन्स मधील नफ्यावर कर। फ्युचर्स अँड ऑप्शन्स मधून मिळणारा नफा नॉन स्पेक्युलेटिव्ह व्यवसाय उत्पन्न म्हणून गणला जातो। यावरही संबंधित व्यक्तीच्या आयकर स्लॅबनुसार कर आकारला जातो। डिव्हिडंडवरही कर भरावा लागतो। जर एखाद्या कंपनीकडून गुंतवणूकदाराला डिव्हिडंड मिळाला तर तो करमुक्त नसतो। डिव्हिडंडची रक्कम गुंतवणूकदाराच्या एकूण उत्पन्नात जोडली जाते, त्यानंतर संबंधित कर स्लॅबनुसार कर आकारला जातो। सेस आणि सरचार्जचाही विचार करा। कॅपिटल गेन किंवा ट्रेडिंग मधून मिळालेल्या उत्पन्नावरील कर शिवाय 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस आणि जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी सरचार्ज देखील लागू होऊ शकतो। रिटर्न भरताना काळजी घ्या। कर तज्ञांच्या मते शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी आयकर रिटर्न भरताना LTCG, STCG, ट्रेडिंग उत्पन्न आणि डिव्हिडंड उत्पन्न याची योग्य वर्गवारी करणे आवश्यक आहे। कर नियमाची अचूक माहिती ठेवून आणि योग्य गणना करून रिटर्न भरल्यास भविष्यातील कर संबंधित अडचणी टाळता येऊ शकतात।